आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. कोणाच्या गळ्यामध्ये महापौर पदाचं? परभणी महानगरपालिकेच्या महापौर पदाचं आरक्षण आज जाहीर झालंय. सर्वसाधारण पुरुषासाठी त्या ठिकाणचं आरक्षण सुटलेलं आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार आहे तो आता पक्षाच्या अंतर्गत एक बैठक होईल, त्याचं विभागीय आयुक्तांकडे रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर नेता निवडला जाईल, त्यानंतर काँग्रेसचा नेता निवडला जाईल, दोन्ही पक्षाचा संयुक्त बैठक होईल आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये परभणीचा महापौराचा उमेदवार कोण हे त्या ठिकाणी निश्चित केला जाईल. त्या ठिकाणी पक्षाचा जो काही व्हीप येईल, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणच्या महापौराची निवड निश्चित होईल. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आक्षेप घेतला होता की परभणीच्या जागेसाठी ओबीसीला परत ठीक आहे. आता तो जस्ट त्याला वाटणं साहजिक आहे. आम्ही काय म्हणलं नाही की ओबीसीला असावं का ओपनला असावं. जे काय सुटले, उद्या कोणाला जरी सुटलं असतं तर आम्ही नाकारून थोडीच होणार आहोत. ज्याला सुटेल त्याला सुटेल. ओपनला सुटलं काय, ओबीसीला सुटलं काय, एससीला सुटलं काय, एसटीला सुटलं काय, कोणालाही सुटो, शेवटी एक महापौर होणार आहे कोणीतरी. त्यामुळे आता ते जे कोणी ठरवल, पक्ष जो निर्णय देईल, सगळं सर्वसामान्य गट निवडून आलेल्या सदस्यांमधून जो नेता निवडला जाईल त्यानंतरचा तो उमेदवार ठरल आणि ते तुमच्या समोर येईल. त्यावेळेस पक्षातर्फे अनेक नावे असे चर्चेत येत आहेत, त्यामध्ये मुस्लिम उमेदवारांचे देखील मोठ्या प्रमाणात नाव समोर येतात. बघा, आता अपेक्षा ठेवणं गैर नाही. त्यामुळे कोण व्हायचंय ते पक्ष सृष्टी ठरवतील आणि त्याप्रमाणे त्यांचा महापौर होईल. काँग्रेस सुद्धा दावा करते करू आता शेवटी. बघा, शेवटी तो आमचा सहयोगी पक्ष आहे. आम्ही दोघं संयुक्त मिळून लढलो आणि त्यांना वाटणं काय गैर नाही. परंतु शेवटी बैठकीत बसून ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस कोण होणार आहे, काय होणार आहे, त्यावेळेस तो विषय ठरवून जाईल. त्याच्यामुळे चिंता करायला. बाळासाहेब जिल्हा भाजप सुद्धा दावा करते की आमचाच महापौर होईल. त्यांची जिल्हाध्यक्षांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. अहो, करू शकतो ना, काय हरकत नाही. अहो, अपक्ष निवडून आलेला एक ते इनू सर्वर म्हणून आमचे मित्र होते, त्यांची मिसेस निवडून आल्या, ती सुद्धा म्हणू शकते मी महापौर होणार आहे. मैं कोण म्हणू शकतो? महापौर माझाच होणार आहे, माझ्या पक्षाचाच होणार आहे किंवा मीच होणार आहे असं म्हणायला प्रत्येक 65 निवडून आलेल्या लोकांना म्हणायचा अधिकार आहे. भाजपचं कसं काय होऊ शकते? आता ते अरे अपक्ष सुद्धा म्हणू शकते मीच होणार आहे. भाजपचे तर 12 आहेत. म्हणायला काय लागले का? जे 23चा आकडा पार करील तो महापौर होणार, 33चा आकडा पार करील तो महापौर होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं की नेत्यांच्या घरच्यांना उमेदवार नाही, परंतु परभणी जिल्ह्यात जर पाहिलं तर नेत्यांच्या घरातील 3-3, 4-4 लोकांना उमेदवार देण्यात आले. साहेब, सगळीकडे भाजप जवळ माणसंच नाहीत. भाजप फक्त मी पैसे खर्च करतो, तो फक्त लढ, आणि त्याची जर तेवढी लोकप्रियता नसेल तर मग पुढाऱ्याच्याच घरातलं. आता बघा, इथं माझं तर म्हणणं असं आहे की ज्या ज्या घरातले एकापेक्षा अनेक उभं टाकले त्या सगळ्याला पाडा. आणि परभणी महापालिकेमध्ये आमचं जाकीर लाला, अली खान, महमूद, विखार लाला, तिकडे जिंतूर रोडला एक रईस खान, काय ती असे 5 जण एकाच घरात, 5 लोकांनी पाडले. आता वरपुडकरचे 5 उभे आहेत. त्यामुळं उभे करायचे किती ते त्याने ठरवलं पाहिजे. एखादा माणूस घरातला उभं टाकलाय, एखादा दोघं उभं टाकले, इथपर्यंत ठीक आहे. परभणी जिल्ह्यातल्या निवडणुका आम्ही नगरपालिकेच्या बघितल्या आणि जिल्हा परिषदेच्या बघतोय. सगळे पुढारी आपल्या घरातलं लेकरू, बायको, सून, लेक, तिचं पुनर्वसन कसं होईल आणि ह्यांनाच मतं मागण्याचा सगळ्याचा केविलवाना प्रश्न चालू आहे. बघा, विटेकराचा भाऊ उभा आहे का, भाऊजोई उभे, जामकराच्या घरातलं उभं आहेच, बोर्डीकराचं आहे का नाही माहित नाही, पण वरपूडकराच्या घरातले आहेतच. सगळ्या पुढाऱ्यांनी आपल्या आपल्या घरातलं माणूस कसं राजकारणामध्ये सेटल करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. ही ह्या जिल्ह्याची शोकांतिका आहे. सगळं मलाच असं कसं? सगळं मलाच. ह्या लोकांची मानसिकता, एवढा तुम्ही एनर्जी कार्यकर्त्यावर का नाही वेस्ट करीत, माझं म्हणणं आहे. तुम्हाला तुमच्या घरातलाच का पाहिजे, तुमच्या पक्षातला का नको, तुमच्या विचाराचा का नको, तुमच्या घरातलाच का, ही सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मी कधी माझ्या घरातला माणूस उभा केला नाही आणि करणारही नाही. आणि राजकारणात सुद्धा मी शेवट माझ्यानंतर कोणी करणार, राजकारण सुद्धा करणार नाही. परंतु एवढी केविलवाणी अवस्था ह्या राजकीय पुढाऱ्याची का? आम्ही बघितलं आता वरपुडकर साहेबांनी मंडळीला महापालिकेत निवडून आणले, पुतण्या पडला
आता वरपुडकर साहेबाची पोरगी उभी आहे, सून उभी आहे, पोरग उभं आहे, 2 पुतणे उभे आहेत. म्हणजे कोणाकोणासाठी राजकारण करायचं? विटेकरांच्या घरातलं आहे, जामकराच्या घरातल्या, बोर्डीकरचं आहे का नाही? आणखी मी यादी बघितली नाही. भाच्याचा पोरगा बोर्डीकराचा आहेच. राहिलं काय आता? मग शेवटी राहिले कोण? अशा जर पद्धतीने हे निवडणुका लढणार असतील आणि पुन्हा सत्तेचा एवढा हवास, मी तर बघितलं, मी काल ऐकलं की बाबाजी आणि खासदार 5 नंबर झाले. शोकांती काय आहे? आमदार राहिलेला 3-3 वेळेस माणूस एका साध्या नगरपालिकेचा स्वीकृत सदस्य बी होतो म्हणल्यावर आता काय राहिलं काय? तिकडे हेमंतराव आडवकर साहेब नगराध्यक्ष झालेल्या माणसाने कुठं काव्यंबर व्हावं? अरे काय ठेवा ना गरिबासाठी. सगळं तुम्हालाच पाहिजे का? एवढे कसे हाव तुमची मला भागवण्यात आलं, मला कळत ना. भाजप असेल, शिवसेना असेल किंवा तुमची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी ऐन वेळी आलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. निष्ठावंतांवर हा अन्याय आहे असं वाटत नाही? साहेब, आम्ही कोणालाही बाहेरच्याला आणून उमेदवारी दिलेली नाही. जेवढे आमचे निष्ठावान आहेत आम्ही तेवढ्या निष्ठावंताला उमेदवारी दिली. जिथं आम्हाला उमेदवार भेटले नाहीत अशा ठिकाणी कोणी येळेवर आलं, तिकडं त्याला भेटलं नाही, ते इकडून आम्ही दिलं. असं सगळ्याच पक्षात झालंय. परंतु आम्ही आमचं घरचं उपाशी ठेवून दुसऱ्याला तुपाशी बसवलेलं नाही. आधी आमचं, जिथं आमचं नसेल तिथं परक. कारण भाजपने ह्या निवडणुका महाग करून टाकल्यात. भारतीय जनता पार्टीने ही सगळ्या निवडणुका पैशाच्या तालावर नाचवणाऱ्या केल्यात. म्हणून आता पैशावालाच उमेदवार हुडकायला लागलेत आणि पैशावाल्या उमेदवारालाच उमेदवारी द्यायचा घाट सगळ्या पक्षाने घातलाय. म्हणून एवढी वाताहात सगळ्या झाली. एकाही राजकीय पक्षाला पूर्ण 54 उमेदवार भेटलेले नाही. एकाही राजकीय पक्षाला 54 उमेदवार भेटलेले नाही. म्हणजे विचार करा, अशी निवडणूक का होऊ घातली? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्या काळामध्ये सामान्य कार्यकर्त्याला पदावर बसवण्याचा बहुमान दिला, तो ह्याच्यानंतर पुन्हा होणे नाही अशी परिस्थिती. म्हणून ह्या निवडणुका सामाजिक कार्यावर व्हाव्यात, त्याच्या उंचीवर व्हाव्यात, त्याच्या कार्यक्षमतेवर व्हाव्यात. पण असं आता होताना दिसत नाहीये. आता निवडणुका सगळ्या पैशाच्या ताकदीवर आणि सत्तेच्या मस्तीवर चालल्यात. ही कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि हे थांबायसाठीच मी दोन्ही शिवसेनेला गळ घातलाय की दोन्ही जगांनी एकत्र यावं, तर या राज्यामध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करता येईल आणि या सगळ्या धनदांडग्याला रिंगण दाखवता येईल. भाजपने निष्ठावंतांना डावलून नव्या मुख्यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सगळे निष्ठावंत नाराज आहेत आणि पक्षाचे राजीनामे आहेत. अरे भाजप कोण निष्ठावान? भाजपवर कोण निष्ठावान आहे? अरे भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्र्याची केविलवाणी अवस्था बघा तुम्ही. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातल्या अपक्ष आमदाराच्या घरी नेऊन 17 सर्कलचे 17 एबी फॉर्म आणि 34 गणाचे 34 एबी फॉर्म त्या रत्नाकर गुट्टे साहेबाच्या घरी नेऊन ह्यांना द्यावं लागलं. घरी नेऊन रात्रीच्या वेळी टोटल त्याच्या म्हणण्यावर. आणि त्या गुट्टे साहेबाचे काय चूक आहे? त्यांच्याकडे एबी फॉर्म दिले, तू फक्त आमच्या चिन्हावर लढ. कारण भाजपला कळून चुकलंय की ह्या जिल्ह्यात आपलं अस्तित्व काही दिसणार नाही, त्याच्यापेक्षा ह्या अपक्षालाच आपल्या नावावर लढायला लावावं आणि कमळाचे एवढे आले म्हणून मिरवावं. ही अवस्था भारतीय जनता पार्टीची आहे. म्हणून गुट्टे साहेबांनी जे केलंय त्याचं मी समर्थन करतो. मी जरी त्या ठिकाणी आमदार असतो आणि मला जर माझ्या एखाद्या पक्षानं म्हणलं असता की तू अपक्ष आहे ना बाबा, तू माझ्या पक्षावर लढ, पण मग माणसं माझे असतील, ते म्हणजे माणसं तुझे दे पण तू लढ, तर मी लढला असतो. तसं गुट्टे साहेबाला कमळ भाजपनं दिलंय. फक्त माणसं तुमचे द्या पण चिन्ह आमचं घ्या. एवढी अवस्था का झाली भाजपची? देशामध्ये 1 नंबरचा पक्ष, राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष, परभणीमध्ये सगळ्यात छोटा पक्ष.